खाने के लिए 4 रेट होतात। हा नंबर एक आलाय, अर्धा तास लाईनीमध्ये राहते अजून। काय दिलं याच्यामध्ये? हा वडापाव, खूप टेस्टी वडापाव। नमस्कार मंडळी, जय शिवराय। मी मंगेश पाटील, कोकण लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, मी आता आलोय दादरमध्ये। दादर वेस्टमध्ये सर्वात फेमस वडापाव जो की प्रत्येक मुंबईकरांनी खाल्ला असेल तो अशोक वडापावसाठी। तर मी आज अशोक वडापाव घेण्यासाठी आलोय। म्हणजे माझ्या मागे पाहू शकता एवढी मोठी ना ही रांग लागली आहे। म्हणजे अर्धा ते पाऊण तास तुम्हाला लाईनीमध्ये उभं राहून 30 रुपयाचा वडापाव घ्यायचा आहे। रांगेमध्ये आपण भरायचा। गर्दी बघा किती आहे। अर्धा तास आहे ना लाईनीमध्ये मी उभा होतो। आता फायनली आपला एक नंबर आहे। अजून म्हणजे 3, 6, 9, 10 नंबर पुढे त्यानंतर अर्ध्या तासानंतर अजून मागे किती लाईन एवढी मोठी लाईन लागली आहे। म्हणजे एक मंदिरामध्ये आपण दर्शन करण्यासाठी जातो ना, तसं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लाईनीत उभा राहतो, त्याचप्रमाणे याही रांगेमध्ये उभा राहून आपल्याला वडापाव घ्यायचा, अशोक वडापाव। बघू आपला आता नंबर 5-10 मिनिटात यायला पाहिजे। अजून 3-4 माणसं आहेत ना काम करतात त्यामध्ये, आणि पॅकिंगचंच काम चालू असतं सारखं। एक माणूस आहे, एक 4-4, 5-5, 8-8 वडापाव घेतो। आपल्याला पण 3 पार्सल घ्यायचे आहेत, एक खाण्यासाठी घ्यायचं आहे पार्सल। 3 पार्सल है और एक ये खाने के लिए 4 रेट होतात। हाँ 30 रुपये एक वडापाव आहे। हाँ हे घे पैसे। कर गर्दी असते आणि आता नंबर 1 आलाय। अर्धा तास लाईनीमध्ये राहिले वडापाव। हा भाई 80, 50, 60, 70 भाई 120 रुपये झाले 4 वडापावचे। मला दाखवतो मी आपण तिकडून। एक अर्धा तास लाईनीमध्ये उभा होतो, त्यानंतर मी वडापाव घेतो। आता तुम्हाला वडापाव कसा लागतो तोही टेस्ट करून सांगतो। काय दिलं याच्यामध्ये? हा वडापाव आहे नॉर्मली वडापाव, आणि त्यामध्ये आहे ना ते बेसनचा चुरा असतो ना तो टाकलेला आहे। आणि आता 25 रुपये पहिला वडापाव होता आणि आता 30 रुपये झालेला आहे तो। हे बघा, खूप टेस्टी वडापाव आहे। काय नाही, फक्त एक बेसनचा जो आपला वडापावचा जो चुरा असतो ना तो टाकलेला असतो त्यामध्ये। गोड चटणी, तिखट चटणी असते, आणि काही एक वडापावमध्ये नाही आहे। चिक्कार मात्र लोक आहेत ना, चिक्कार गर्दी करतात। तेव्हा मागे बघा काय गर्दी आहे बघा। ते लांबलचक रांग आहे ना तिथपर्यंत जाण्यासाठी असं मग तेव्हा तो स्टॉल आहे तिकडे। जास्त वेळ आहे ना, म्हणजे आता त्याने ओपन केला 11 वाजता आला तुम्ही ना तर चिक्कार गर्दी मिळेल। माझी एक इच्छा होती की वडापाव खायचा अशोक, म्हणून मी आज अशोक वडापावसाठी खास वेळ काढून दादरला आलो होतो। तर फायनली वडापाव मी खाल्लाय म्हणजे ठीक आहे। तोपर्यंत लाईन काय कमी होत नाहीये। म्हणजे आपला वडापाव खाऊन झालेला आहे। हे बघा, ही संपूर्ण लाईन आहे। दादर स्टेशन पासून आहे ना 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती हा अशोक वडापावचा शॉप आहे। जर तुम्ही पायी चालत आला तरी 20 ते 22 मिनिटांमध्ये या शॉपपर्यंत पोहोचू शकता।